लाखो मुंबईकरांची ने-आण करणारी उपनगरीय सेवा नेमकी कोलमडली, त्यामुळे असंख्य प्रवासी आधीच बेजार झाले होते. त्यातच ओला आणि उबेर या खासगी टॅक्सींना विरोध करण्याकरता काळी पिवळी टॅक्सी चालक मालकांच्या जय भगवान टॅक्सी महासंघानं आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे रेल्वेचा लांबलेला आणि संथ गतीचा प्रवास कसाबसा पूर्ण करत हजारो प्रवासी मुंबईत उतरले. मात्र तिथे त्यांना पाहायला मिळाला तो नेहमी रस्त्यावर फिरणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीचा संप. आधीच शिंडलेला चाकरमानी यामुळे आणखीनच वैतागला. दरम्यान आपल्या पोटावर पाय आणणाऱ्या ओला उबेर टॅक्सी विरोधात संपकरी काळी पिवळी टॅक्सी चालक मालकही आधीच नाराज होते. यामध्येच आंदोलनातल्या काही टॅक्सी चालकांनी रस्त्यावरची खासगी वाहनं आणि माध्यमांची वाहनं फोडून आपला संताप व्यक्त केला. यात झी मीडियाची गाडी सुद्धा आंदोलकांनी फोडली, तर काही फोटोग्राफर्स आणि कॅमेरामननाही आंदोलकांनी धक्काबुक्की केली. CST परिसरात ही गाड्यांची तोडफोड झाली. त्यानंतर पोलिसांनी येऊन हिंसक आंदोलनाला पांगवलं. एरवी मुजोरपणे मनमानी करत काळी पिवळी टॅक्सी चालक प्रवाशांचं भाडं सर्रास नाकारतात. मात्र यावेळीही प्रसारमाध्यमं आणि सर्वसामान्यांच्या गाड्या फोडून या टॅक्सी चालक आंदोलकांनी पुन्हा एकदा आपला मुजोरपणाच जनतेसमोर दाखवून दिला. ओला उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी रिक्षा युनियनच्या वतीने एक आंदोलन केलं होतं आझाद मैदानच्या इथे. आणि त्याच्यानंतरनं संपल्यानंतर आपण बघू शकता की खासगी गाड्या, वेगवेगळ्या गाड्या ह्या फोडण्यात आल्या. जे आंदोलनामध्ये या इथे सहभागी झाले होते टॅक्सी चालक मालक, त्यांनी हे गाड्या फोडल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही माध्यमांच्या गाड्या देखील फोडण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण परत एकदा ओला उबेरचा विरोधासाठी रस्त्यावर गाड्या फोडण्याचा प्रकार मुंबईत घडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.